नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा, जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि आपण वेळोवेळी इन्शुरन्सशी निगडीत, म्युच्युअल फंडाशी निगडीत आणि अन्य गुंतवणूक पर्यायांशी निगडीत वेगवेगळे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. आणि आपल्याला आमचे व्हिडिओ आवडतात. आपण त्याला खूप भरभरून व्ह्यूज देता आणि आपण लाईकही करता. पण त्यातही थोडं लाईक जास्त केलं आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला आणखीन उत्साहवर्धन होईल आणि आम्ही असेच व्हिडिओ दररोज तुमच्यासाठी घेऊन येऊ शकू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी एकदम प्रामुख्याने जाणणार आहोत की एखाद्या व्यक्तीला जर आनंदी अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल तर त्यांनी साधारण काय काय केलं पाहिजे. तर त्यांनी 5-6 गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजेत आणि त्या जर त्याने नियमितपणे केल्या तर एका 30 वर्षाच्या व्यक्तीपासून ते 45 वर्षाच्या गृहस्थापर्यंत सर्व लोकांना त्यांचं जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण अगदी सुरूपासून ते संपूर्ण रिटायरमेंटपर्यंत आणि त्यापुढेही चांगल्या पद्धतीने जगता येईल. पहिलं काय करायला पाहिजे? पहिला एक चांगला उत्कृष्ट म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ बनवायला पाहिजे, ज्याच्यामध्ये साधारण सर्व प्रकारचे फंड असतील. म्हणजे काही जर तुमचं वय 20च्या आत असेल किंवा 25च्या आत असेल तर तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो तुमच्या संपूर्ण येणाऱ्या जीवनामध्ये जे जे खर्च आहेत त्या खर्चांची पूर्तता करणारा तुमचा पोर्टफोलिओ असला पाहिजे. तुम्ही जर 45पेक्षा जास्त असाल तर त्याच्यामध्ये तुमचे काही खर्च तुम्ही ऑलरेडी पूर्ण केले आहेत. आता नव्याने काही खर्च असतील तुमचे, जसं की तुम्हाला एखादी कार घ्यायची असेल किंवा तुम्ही एखादं घर घेतलं असेल पण ते खूप लहान असेल. आता मुलं मोठी होत आहेत तर तुम्हाला मोठं घर घ्यायचं आहे तर त्याचं टार्गेट ठरवून तुम्ही एक म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तुमचा जो आहे त्याच्यामध्ये त्याची तरतूद करू शकता आणि एक चांगलं उत्तम घर घेऊ शकता. तसंच तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग तर मला वाटतं वयाच्या 20व्या वर्षी करायला पाहिजे. आणि किती रक्कम लागते रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी? मात्र ₹3000 म्हणजे ₹100 पर डे. एवढी जर रक्कम गुंतवली तर आरामात म्युच्युअल फंडामध्ये तुमची अमाऊंट इतकी होते की तुम्हाला महिन्याला ₹1,00,000 पेन्शन सहज मिळू शकते 60 वर्षानंतर. आणि कदाचित 3000चे 5000 केले पुढे जाऊन आणखीन 10 वर्षांनी तर ती रक्कम आणखीन वाढू शकते. तेव्हा सुरुवातीला ₹3000 प्रति महिन्याप्रमाणे गुंतवणूक करायला सुरुवात करा आणि पुढं ही गुंतवणूक वाढवत वाढवत वयाच्या 45व्या वर्षापर्यंत महिन्याला 10,000पर्यंत घेऊन जा. आणि मग बघा चमत्कार, तुमचे एक तर सगळे खर्च तुमचे त्याच्यामधून निघालेले असतील आणि त्यासोबतच तुमची मुलं उत्तम शिक्षण घेण्यासाठी जे काही खर्च तुम्हाला लागणार आहे ते त्याच्यातनं निघतील. आता जर तुमचं लग्न झालं नसेल आणि तुम्ही खूप कमी वयाचे असाल आणि तुमचा उत्तम पोर्टफोलिओ असेल आणि सुरुवातीलाच तुम्ही पोर्टफोलिओ 5-10 हजारापासून सुरू केला तर तुम्हाला शॉर्ट टर्म गोलमध्ये तुमचं लग्न पण करता येईल चांगल्या पद्धतीने. नंतर मुलांचं शिक्षण करता येईल, मुलांची लग्न करता येतील, स्वतःसाठी एक बंगला घेता येईल किंवा एखादं घर घेता येईल, तुमच्यासाठी एखादी कार घेता येईल आणि रिटायरमेंटसुद्धा आनंदात घालवता येईल आणि 1-2 विदेश वाऱ्या करता येतील. इतके पैसे तुम्ही सहज जमा करू शकाल आणि या प्रकारचा परतावा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळू शकतो. जरी अगदी आपण म्हटलं की म्युच्युअल फंड गुंतवणूक ही 100% बाजार जोखमीच्या अधीन असते आणि सर्वच बाजाराच्या अधीन आहे, तरीसुद्धा 30 वर्षाचा जर तुम्ही आलेख बघितला तर म्युच्युअल फंड जवळपास 30 पट वाढलेला आहे. 30 काय जवळपास 100 पट वाढलेला आहे. दुसरी गोष्ट काय करायला पाहिजे? तर दुसरी गोष्ट जी आहे ती तुम्ही तुमच्याकडे जर लमसम काही पैसे असतील तर ते तुम्ही कुठल्याही बँक अकाउंटमध्ये न ठेवता, तुम्हाला माहिती आहे बँक अकाउंटमध्ये काय हालत आहे आजकाल. जास्तीत जास्त 3-4% इंटरेस्ट मिळतो. 3-4 पण नाही मिळाले, 2.67 वगैरे मिळतो. त्याच्यावेळी जर तुम्ही तेच पैसे तुम्ही लिक्विड फंडामध्ये ठेवले तर तुम्हाला 5-6% रिटर्न मिळतो. तो स्टेग्नंट असतो,
कमी जास्त होत नाही फारसा. अर्थात थोडीशी रिस्क असते त्याच्यामध्ये पण, कारण म्युच्युअल फंड म्हटलं तर तो बाजार निगडीत असणार, रिस्क असते. पण बँकेपेक्षा निश्चितच याच्यात तुम्हाला जास्त रिटर्न मिळते. तिसरी गोष्ट करायला पाहिजे, एक तुम्ही मुदतीचा टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. मुदतीचा टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? साधारण तुमचं लाईफ म्हणजे तुम्ही लोकांवरती डिपेंडंट होईपर्यंत तुमच्यावर जे डिपेंडंट आहेत त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी, किंवा तुमच्या जीवनामध्ये उद्या न जाणो काही अघटित घडलं आणि हातपाय डोळे जर तुमचे कुठल्या अपघातामध्ये जायबंदी झाले, तर ही टर्म पॉलिसी तुम्हालाच पुढचं जीवन जगण्यासाठी मदत करू शकते. तेव्हा अशी एक टर्म पॉलिसी निश्चित घ्या. त्याच्यानंतर तुम्ही एक बेसिक मेडिकल इन्शुरन्सचं कव्हर घ्या. 5-1 लाख रुपयाचं कव्हर तुम्हाला सफिशियंट आहे. आणि 10-15 लाखाचा एक सुपर टॉपअप घ्या, की जेणेकरून तुमच्याकडे 20-1 लाखाचं कव्हर मोठ्या शहरामध्ये असेल. त्यापेक्षा जास्त कव्हरेजची गरज नाही. त्याच्यानंतर एक OPD विमा मिळतो हल्ली, जो तुमच्या वेगवेगळ्या डॉक्टरच्या ज्या टेस्ट असतात त्या टेस्ट पण त्याच्यामध्ये कव्हर होतात. प्लस तुमची जी काही छोटी मोठी कुरबुरी असतात तब्येतीच्या, की कुठला ताप आला, कुठे काय झालं, तर तुम्ही डॉक्टरकडे जाता कन्सल्टेशनसाठी. तिथे खूप प्रचंड फी असते डॉक्टरची, ती तुम्हाला द्यावी लागते. इथे तुम्ही OPD पॉलिसी घेतली तर तो खर्च पण तुमचा वाचतो. आणि अर्थात वर्षाला काही पैसे त्यासाठी तुम्हाला भरावे लागतील OPD पॉलिसीसाठी. पण एक तुम्ही जर 100 रुपये भरले तर तुम्हाला 100 रुपयामध्ये 40 रुपयाचं कव्हरेज मिळतं, 40-50 रुपयाचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 1000 रुपयापर्यंत तुम्हाला कन्सल्टेशन्स मिळतात. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे जर एक चांगला पोर्टफोलिओ, एक चांगला विमा, एक चांगला टर्म इन्शुरन्स, एक चांगला मेडिक्लेम इन्शुरन्स, एक तुमचा टॉपअप इन्शुरन्स आणि OPD इन्शुरन्स, असे काही बेसिक इन्शुरन्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आणि तुमचे परिवार पूर्ण हा उत्तम प्रकारे तुमचं आयुष्य जे आहे ते आनंदी आणि अर्थपूर्ण जगू शकाल. आपला हा व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे जर आवडत असेल तर याला भरघोस लाईक करा, याला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही व्हिडिओ बघता याच्याबद्दल अनेक धन्यवाद. पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तुम्ही लाईक करत नाही, आणि त्यामुळे काय होतं, आमचा उत्साह कमी होतो. तेव्हा आमचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, की जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे असं हे अनेक लोकांना त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बघितल्याचं समाधान मिळेल. कदाचित तुम्ही बघितला त्याच्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या कोणाला बघता नाही आला तर तुम्ही जर त्यांना शेअर केलात तर तेही हा व्हिडिओ बघू शकतील आणि काही आपल्या जीवनाचं जे अर्थपूर्ण जीवन जे जगायचं आहे ते जगण्यासाठी त्यांनाही मदत होईल. धन्यवाद आपण व्हिडिओ ऐकल्याबद्दल.